जिजाऊ वंदना सुरू असताना हात जोडीचा आता मोडल्यासारखं नका करू. त्यांच्यामुळेच कंपाळाला खूप वेळ आपला. जिजाऊ वंदना म्हणल्याच्या नंतर एक मिनिटात लक्षात आलं पाहिजे काय विषय सुरू आहे. कोणी कोणाला बोलत आहे, कोणी कोणाला डवचित आहे, सगळं खाली बघत येत काय चाललंय हे तर लक्षात ठेवा. याच्यामुळे 70 वर्ष वाया गेले. झालं लेकराचं वाटोळं मराठ्यांच्या पोराच्या आरक्षणाला असंच केलं तुम्ही. आता कुठं दिवस आले जवळ आता आरक्षण घेण्याचे. ऊन लागलं तर कुठं सावलीत बसायला पाहिजे. रातपाट एक करा त्या पोरांसाठी. असा पुढच्या पिढ्या नाही माफ करणार आपल्याला. सगळे एक वडले तर आपल्या विरोधात आरक्षण मिळू नये म्हणून, पण त्यांना सगळ्यांना उलथ पालथ करून मराठ्यांनी आरक्षण आणलंच. आज आपल्या गावात जे काय प्रमाणपत्र मिळाले हे जर 70 वर्षापूर्वी मिळाले असते तर आपलं अख्खं गाव हे जवळ का गाव जिल्ह्यात पुढे राहिलं असतं. मराठ्यांच्या घराघरात आरक्षण गेलं पाहिजे त्याच्यासाठी आपला संघर्ष सुरू आहे. आता ही लढाई अंतिम टप्प्यात. महाराष्ट्रातल्या 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि 54 लाख मराठ्यांच्या नातेवाईकाला दिलं तर 2 कोटी मराठ्यांना आजच आरक्षण मिळालेलं आहे. आता ही लढाई थोडी राहिली. आता मागे सरकू नका कोणीच. जर तुम्ही मागे हटला तर तुमच्याच पोरांचा वाटोळा होणार आहे. आता कित्येक जणांना चंग बांधलाय की मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे, परंतु त्यांच्या हे लक्षात नाही की मराठी आरक्षणात गेले सुद्धा. कारण कितीही कोणी विरोध केला तरी मराठ्यांच्या हक्काचं ते आरक्षण. त्यांच्या हे लक्षात नाही की मराठी आरक्षणात गेले सुद्धा. कारण कितीही कोणी विरोध केला तरी मराठ्यांच्या हक्काचं ते आरक्षण. प्रत्येक मराठ्यांना, प्रत्येक घराघरातल्या मराठ्यांना वाटतं माझे पोरं मोठे झाले पाहिजे आणि त्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. आणि तेच आरक्षण आपण आणलंय. आता आपल्याला हिसकून आणायची सुद्धा गरज नाही पडली. कारण मराठ्यांचं नशीबच इतकं बळकट आहे की मराठ्यांच्या नोंदी सापडायला लागल्या. ज्या गावात अहवाल खोटे दिले होते की इथं नोंदी नाहीत त्याही गावात सापडायला लागल्या. आज तुमच्या नुसत्या एकट्या गेवराई तालुक्यात 123 गावात 100% प्रमाणपत्र मिळालं. आता आपल्याला ही लढाई अंतिम टप्प्यात असल्यामुळे जिंकायची. माझी सगळ्या बांधवांना या जवळच्या सगळ्या घराघरातल्या मराठ्यांना विनंती. आपला संघर्ष कोणा एकासाठी नाही किंवा कोणत्या राजकीय नेत्यासाठी नाही, आपल्या स्वतःच्या मुलासाठी हा संघर्ष सुरू आहे. आता मुंबईला जायचे सावध व्हा. घरी कोणी नका राहू. आता सगळेचे सगळे मुंबईकडे चाला. माता मौल्यांना तुम्हाला सांगतो गोदापट्ट्यातले 123 गाव, 123 गावातल्या लाखांना महिला 20 तारखेला अंतरवालेले येणार आहे. जे पोरं मुंबईला चाललेत स्वतः या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळावा आणि आरक्षण मिळावं म्हणून त्या वाटा लावायसाठी येणार आहेत. आपल्या जवळच्यातली एकही माता मौली घरी नका थांबू. सगळेचे सगळ्या तुम्ही वाटा लावण्यासाठी अंतरवालेले. आपण आपल्या गावातले सगळे वाहनं आणि परिसरातल्या सगळ्या मोटरसायकल ज्या काय असतील ते तुम्ही पायी नाही चालला तरी चालत, पण जिथपर्यंत मुक्काम आहे सुरुवातीपासून म्हणजे अंतरवालीतून सुरुवात आहे, ज्या मुक्कामापर्यंत असतात त्या मुक्कामापर्यंत आपण सगळ्यांना आपण आपल्या मोठ्या गाड्या छोट्या गाड्या जे वाहन असतील ते वाटा लावायला ज्यांना यायचं नाही त्यांनी किमान वाटा लावायला तरी त्या मुक्कामापर्यंत या. कारण या गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखांना माता मावल्या घ्या ते स्वतःचे लेकरं मुंबईला चालले असं समजून वाटा लावायला येणार. कारण वाटा लावायला एवढी ताकद असते की जो लढायला चाललाय त्याच्या पाठीवर जर समाजानं मायबाप म्हणून हात फिरवला तर ते पोरं आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतून माग हटणार नाही. म्हणून तुम्ही या आणि आपल्या गावातल्या एकाही माणसानं घरी नका थांबू. 20 तारखेला आपली कसोटी लक्षात राहू द्या. तुम्हाला जर आरक्षण पाहिजे तर हीच योग्य वेळ आहे आरक्षण घेण्याची आणि ताकद लावण्याची. पहिल्या दिवसापासून जी ताकद लावली ती शेवटपर्यंत ताकद लावा आणि सगळेचे सगळे मुंबईकडे चाला. कारण याच्यात तुमच्याच लेकराचं की ते तुमचेच लेकरं मोठे होणार आहेत. कारण आरक्षणाची काय किंमत आहे. जे पोरांचं 1% नंबर हुकला त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. पुढच्या पिढ्या नका बरबाद करू. आता एकदम सावध व्हा आणि इथं काय कोणाचा राजकीय कार्यक्रम नाहीये. हातातले कामावर टाकून बाजूला बाहेर निघायचं शिका. कारण मुंबईला मराठी निघाले सरकारलाही धाक पाडलाय किती येणार आहे. कारण आपल्याला मुंबईला जायचं नव्हतं पण आपला नाविलाज आहे. जर यांना सरसकट मराठ्यांना द्यायचं नसेल तर आपल्याला मुंबई धडक मारल्याशिवाय पर्याय नाही. आणि मराठ्यांचे पोरं काय करतील
येतील आणि किती संख्येने येतील हे माहीत नाही, पण माझं मराठा समाजाला या जवळ का गावातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आव्हान शांततेत मुंबईला जायचं सगळ्यांनी. कोणी उद्रेक जाळपोळ करायचे नाही, नसता तो आंदोलन आपला नाही. नुसत्या मराठ्याने माड्या जरी घातल्या मुंबईत तरी दुसऱ्या दिवशी सकाळी आरक्षण मराठ्याच्या हातात पडत.